कसं काय मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे आपला डेली ब्लॉगचा डे 5 व्लॉग झालेले आहेत, म्हणजे आपला हा पकडून. तर चांगली गोष्ट आहे, मी करतो एवढं, मला पण बरं वाटतंय. आणि मी आता जिम मध्ये आलेलो आहे. मी सकाळी घरी काय व्हिडिओ काढला नाही, कारण की लेट झाला होता यायला, घाईत निघालो. तर सॅटर्डेची जिम बघा तुम्ही किती भरलेली असते. इतना सन्नाटा क्यों है भाई? तर बघितलं गाईज, असं असतं सॅटर्डेला. काय यार, कसं होणार पब्लिक तुमचं? तुम्ही जिमला नाही जात रेग्युलर, विकेंड आला की भाई अंगामध्ये असं काय येतं काय माहिती, सगळे गायब होऊन जातात. मग त्यांच्या इंस्टाग्रामला स्टोऱ्या दिसतात पार्टीच्या, जे 4-5 दिवस फुल वर्कआउट करायचा, मी सॅटर्डे संडे. आज आहे सॅटर्डे, तर तुम्हाला माहिती आहे सॅटर्डेला जिममध्ये काय असतं? वर्ल्ड लेग्स डे असतो. तर आज आमच्यावर लेग्स आहेत, आम्ही लेग्सचा वर्कआउट करणार आहे. असं त्याच्या आधी लेग्स मारायला पॉवर तर पाहिजे ना, तर आम्ही लेग्सच्या आधी काय घेतो ते बघा तुम्ही. आज होणारे राडा, म्हणजे प्री वर्कआउट घेतल्यानंतर वर्कआउट चांगला होतं. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही बघत राहा व्हिडिओ असा. तरी बघा गाईज, हा आहे प्री वर्कआउट. तर अर्धा स्कूप घ्यायचा, एक अख्खा झेपत नाही आपल्याला, तर मग एक अर्धा स्कूप मस्त टाकला. कोला फ्लेवर आहे, कोला फ्लेवर. ती त्यांना कोको कोला सारखा लागतो, बट नंतर जी असर होतो एक नंबर. देवाच्या चांग भलं इझी. जे जिमला जातात त्यांना माहीत असेल लेग्स मारताना हालत काय होते, एकदम डेंजर. गाईज, जिमला जाताय ना ते लेग्स नक्की मारत जावा. थोडीशी स्टार्टिंगला फाटेल, पण नंतर भारी वाटेल, अभिमान पण वाटेल. म्हणजे तुमच्या जसं जसं तुम्ही मारत जाता ना, लेग्समध्ये पॉवर वाढते, मग तुम्हाला अजून मजा येते. पण स्टार्टिंग तरी करा. सुरुवातीला प्रॉब्लेम येतोच थोडंसं, लेग्स दुखतात वगैरे, ठीक आहे यार, तेवढं तर कंट्रोल करू शकतो आपण. दारू पिल्यानंतर माणसं स्वतःला एवढी सांभाळतात, हे लेग्स काय चीज आहे. आता वर्कआउट आहे, तुम्ही कमीत कमी शुद्धीत तरी असता. तर गाईज, लेग्सचा वर्कआउट झालेला आहे, संपत आलेला आहे, म्हणजे थोडासा बाकी आहे. ह्याच्यानंतर मी करणार आहे सायकलिंग 10-15 मिनटं करून, नंतर स्ट्रेचिंग वगैरे करून जेवायचं. कारण आज लेग्स मारले म्हटल्यावरती तुमच्या बॉडीमधलं जास्त ग्लुकोज डाऊन होतं, जास्त एनर्जी डाऊन होते, तुमची यूज होते एनर्जी जास्त. त्यासाठी तुम्ही खाल्लं पण पाहिजे दिवसभर, नाही तर तुम्ही न खाता पिता नुसताच वर्कआउट कराल ना, तर काय अर्थ नाही. तुमच्या मसलला त्रास, बॉडीला त्रास, सगळा त्रास. तर वर्कआउट जर चांगलं करताय तर चांगलं खावं सुद्धा. आणि आज वर्कआउट तर चांगलाच झाला आहे तगडा. प्री वर्कआउट बोललेलं ना तुम्हाला, प्री वर्कआउट तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्या दिवशी वर्कआउट चांगलाच होतो. पण असं नाही की तुम्ही सारखं घ्या, त्याची सवय पण लागते, नाही तर त्याच्याशिवाय वर्कआउट पण होत नाही. मग कधीतरी घेऊ शकता जेव्हा मोठा मसल असतो तेव्हा, जसं की बॅक झालं, लेग्स झालं, चेस्ट आहे. तर मोस्टली लेग्सलाच घेतो, बाकी दिवशी कॉफी जिंदाबाद. तर काही मी बघतोय, म्हणजे सबस्क्रायबर तर माझे वाढत आहेत, थँक्यू त्याच्यासाठी. म्हणजे वाढतात तर आहेत, पण व्ह्यूज नाही वाढत आहेत. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले यार, व्हिडिओ बघा. पण मी सकाळपासून एवढं बनवतो, आणि एडिटिंग वगैरे मी एकटाच करतो यार, कोण नाही. ती म्हणजे तो व्हिडिओ एडिट करून टाका, प्लस त्याची एक रील बनवा, आहे थोडं हेक्टिकवालं काम आहे यार. तुम्ही लोक सपोर्ट करा भाई. गाईज, वर्कआउट झाला आहे, आता आम्ही बसलोय जेवायला. मी आणि माझ्यासोबतचा माझा कलिग, माझा वर्कआउट पार्टनर सुद्धा आहे. तर आम्ही आता जेवायला बसलोय. तर आजचा मेनू काय आहे बघा, सोयाबीनची भाजी, भाकरी आणि थोडंसं चिकन. तर हेच असतं आपलं हफ्ताभर. तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलंय, काय चेंज नाही. तुम्ही बोलत असाल हा तेच खातो, बोरिंग बघा, तर हेच खायचं असतं, ह्याच्याशिवाय काय दुसरं नाही. क्लीन खावा, बॉडी तुमची चांगली राहील, रिस्पॉन्स चांगली करेल, आतून पण चांगली राहील. आणि तुम्ही हे म्हणजे दुपारच्या टायमिंगला मी जेवायला बसतोय, बघत असाल कुठे बसतो हा, काय खाली बसून खातोय वगैरे. ही आमची स्टाफ रूम आहे. आमच्या जिम मालकानी, म्हणजे आमच्या ओनरनी, जिमच्या आमच्या सरांनी एवढं तरी दिलं आहे आम्हाला. बाकीच्या जिममध्ये तेवढं पण भेटत नाही. तर आम्ही इथेच बसून जेवतो,
इकडेच असतं आमचं सगळं, तर ते बघून जज करू नका काहीच. तर आत्ता निघालोय घरी, झालं आहे आमचं, शिफ्ट संपली आहे. तर मस्तपैकी आता छास पिणार जेवण झाल्यानंतर, म्हणजे पहिला वर्कआउट मग जेवण, नंतर छास प्यायला एवढी मजा येते ना. यस यस ब्रो. कसं काय मित्रांनो, काय म्हणता सगळे? तर आज वर्कआउट करून आलो, म्हणजे घरी आलो. जसं आल्या जो झोपलो मी, म्हणजे मस्त झोप लागली, कारण की लेगचा वर्कआउट केला होता आणि मी खाल्लं, त्याच्यामुळे मला एकदम सुस्ती आली. भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतं आता. गाईस, तर मला हे बोलायचं होतं की तुम्हाला वाटत असेल की हा काय करतो, हा सकाळी उठतो लवकर, जातो जिमला आणि 4 वेळा तर खातो, 4-5 वेळा दिवसातून. तर असंच असतं ॲक्च्युली. आता मी ट्रेनर आहे, तर ऑब्व्हियसली मला पण फिट राहायला लागणार. फिट राहायचं म्हटलं वर्कआउट करायला लागेल, चांगलं खायला लागेल. तर दिवसातून 2दा-3दा खाऊन असं काय होत नाही. तुम्हाला जर चांगली बॉडी तुमची मेंटेन ठेवायची, व्यवस्थित फिट ठेवायची, तर दिवसातून 4 ते 5 वेळा तुम्हाला खायला लागतं आणि वर्कआउट चांगला करायला लागतो. आणि तुम्ही जेवढं चांगलं खाल तेवढा तुमचा चांगला वर्कआउट पण होतो. तर मग तेच माझं सकाळी 7 ते 4पर्यंत शिफ्ट असते, तर तेवढ्यात मी तेच असतं माझं. सकाळी मी जिममध्ये गेल्यावरती क्लायंट्सचा वर्कआउट वगैरे घेतो. मी ते सगळं तुम्हाला दाखवत नाही, कारण की तिथे जिममध्ये गर्दी असते, तिथे नाही कॅमेरा, म्हणजे फोन मला घेता येत, आणि क्लायंट्सना पण वर्कआउट करून जायचं असतं घरी, तर मी कधी शूट करू आणि काय करू, त्यांना पण त्रास नाही. आणि इथं मेन म्हणजे तर गाणी चालू असतात तिथे, तर आवाज पण येणार नाही, त्यामुळे ते दाखवता येत नाही. तर मी मेन पार्ट तुम्हाला दाखवतो. तर हे असं असतं, त्यामुळे ना म्हणजे असं काय बघून व्हिडिओ जज करू नका. आणि संध्याकाळी घरी आलं की ऑब्व्हियसली मी सकाळी 5:30ला उठतो, तर मला झोप येणार, तर मी आल्यावर झोपतो, कंपल्सरी झोपतो. झोप नाही झाली तर भाई डोकं बिकं दुखायला लागतं, म्हणून मी झोपतो. त्याच्यानंतर मग पुढे बाहेर जातो, मित्रांमध्ये थोडंसं चिल करतो, किंवा घरी काय असेल तर, आता तर IPL स्टार्ट झाली आजपासून, तर मॅच वगैरे बघणार. सिम्पल आहे, काही जास्त फॅन्सी किंवा हॅपनिंग अशी लाईफ नाही आहे माझी. तरी पण तुम्ही बघत राहा, हॅपनिंग होऊ शकतं पुढे काय काय. तर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच होईल, तसाच सपोर्ट करत राहा. हे बघा गाईज, असं असतं. मी एवढा फिटनेस ट्रेनर दिवसभर व्हिडिओ बनवून सांगतोय चिकन खा, अंडी खा, बॉईल चांगलं चांगलं खा. आणि हे बघा माझी बायको कधीतरी खाते वॉफल्स. काय आवडतात काय माहिती बाबा, किती डेंजर गोड असतं ते. डार्क चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट आहे म्हणून काय झालं, तरी पण ते वॉफल ते मैद्याचंच असेल. चांगलं नसतं यार ते. गाईज तुम्ही तर खात जाऊ नका, मी हिला सांगून काय ऐकत नाही. जिमला गेली 2 दिवस, आज वॉफल. तर गाईज आता व्लॉग आपला संपायची वेळ आलेली आहे, कारण की आता माझा डिनर पण झालेला आहे. बायकोची फरमाईश होती, तिला वॉफल खायचं, मग तिकडे घेऊन गेलो. तर आता घरी आलोय, तर आता झोपणार आहे मी. तर त्याच्या आधी मला एक तुम्हाला दाखवायचं आहे. झोपायच्या आधी मी ZMA म्हणून एक कॅप्सूल आहे. ZMA काय तर थोडक्यात झिंक मॅग्नेशियमची टॅबलेट येते, टॅबलेट किंवा कॅप्सूल असते, तर ती मी घेतो. कारण की त्याच्यामुळे ना तुम्हाला तुमची स्लीप क्वालिटी चांगली होते, तुमची मसलची रिकव्हरी होते, तुमचा इम्युनिटी सिस्टम चांगला होतो, असे त्याचे बेनिफिट आहेत. अशी ती टॅबलेट येते बघा, मी रात्री झोपायच्या आधी तिला घेऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवरती कमेंट करा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईज, बाय बाय.